फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग पहिला विभाग 3 प्रकरण 10. प्रकरणाचं शीर्षक आहे दोघे भेटतात. आल्युशानं आपल्या बापाच्या घरी प्रवेश केला त्यावेळी जितका तो थकल्या भागल्या आणि उदासवाण्या मनस्थितीत होता त्याहून तो तेथून बाहेर पडला तेव्हा अधिक शिणलेला उदास झाला होता. त्याचे मनसुद्धा मग्न अन विचलित झालेले होते. त्याला असं वाटत होतं की संबंध दिवसात जे व्यतीत करणारे परस्पर विरोधी अनुभव त्याला आले त्या सर्वांचे असंबद्ध तुकडे एकत्र करून त्याहून एक सलग कल्पना उभी करण्याची आपल्याला भीती वाटते आहे. आजपर्यंत कधी वाटली नव्हती अशा निराशेसारखं त्याला काही वाटू लागलं. इतर सर्वांहून उंच अशा पर्वत शिखरासारखा एक घातक न सुटणारा प्रश्न त्याच्या पुढे उभा होता. तो म्हणजे या भयंकर स्त्रीच्या बाबतीत आपला बाप आणि आपला भाऊ दमित्री यांच्या संबंधाचा शेवट काय होणार. यावेळी तो स्वतःलाच त्याचा साक्षी होता. स्वतः हजर राहून त्यानं प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या गोष्टी पाहिल्या होत्या. तरी यात आपला भाऊ दमित्री हाच दुःखी होणार, भयंकर रीतीनं पूर्णपणे दुःखी होणार, त्याच्यापुढे संकट वाढून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला पूर्वी कल्पना आली असेल त्यापेक्षा जास्त इतर लोकांचं यात संबंध असल्याचं दिसतं असं आल्युशाला वाटलं. निश्चितपणे यात काहीतरी गूढ रहस्य होतं. इवाननं त्याच्याकडे एक पाऊल उचललं होतं आणि आल्युशाची फार दिवसांपासूनची ती इच्छा होती. पण आता काही कारणाने आपल्याला भय वाटू लागले आहे असं त्याला वाटलं. आणि या स्त्रिया? त्या दिवशी सकाळी तो कॅतरिना इवानोव्नाकडे निघाला होता तो अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत. त्याला तसं काही वाटत नव्हतं, उलट तो तिच्याकडे घाईनं निघाला होता. तो तिच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल या अपेक्षेने. तथापि तिला हा निरोप पोचवणं हे अर्थातच पूर्वीपेक्षा जास्त अवघड होतं. 3000चा प्रश्न पुन्हा न काढता येण्यासारखा मिटला होता आणि आपली बेअब्रू झाली असे मानून शेवटची आशा गमावल्यामुळे दमित्रीचा जो अधप्पात होणार होता त्याला मर्यादा नव्हती. शिवाय त्यानं कॅतरिना इवानोव्नाला आपल्या वडिलांशी नुकत्याच घडलेल्या प्रसंगाचं वर्णन कर म्हणून त्याला सांगितलं होतं. यावेळी 7 वाजले होते आणि आल्युशा ज्यावेळी कॅतरिना इवानोव्नाला हमरस्त्यावर घेतलेल्या प्रशस्त आणि सोयीस्कर घरात शिरला त्यावेळी अंधार पडत चालला होता. ती आपल्या 2 मावशांबरोबर राहते हे आल्युशाला माहीत होतं. त्यातली एक फारशी न शिकलेली ती तिची सावत्र बहीण आगाफ्या इवानोव्ना हिची मावशी होती आणि ती बोर्डिंग शाळेपासून परत आली तेव्हा तिच्या घरी वडिलांच्या घरी ती तिचा सांभाळ करीत असे. दुसरी मावशी ही मॉस्कोतील एक उच्च शिष्टाचार संपन्न आणि प्रतिष्ठित स्त्री होती. मात्र तिची परिस्थिती ओढगस्तीची होती. प्रत्येक गोष्टीत त्या शेवटी कॅतरिना इवानोव्नालाच मान देत आणि त्यांना आपल्यासोबत रक्षक प्रौढ स्त्रिया म्हणूनच ठेवून घेतलं होतं असं लोक बोलत. कॅतरिना इवानोव्ना स्वतः तिची उपकार करती जी सेनापतीची विधवा बायको तिच्यापुढे इतर कुणीही मान वाकवीत नसे. ती विधवा आजारामुळे मॉस्कोतच राही आणि आठवड्यातून 2दा हिने तिला पत्रानं आपल्या सर्व हालचालींची हकीकत पूर्णपणे कळवली पाहिजे असा तिचा आदेश होता. आल्युशानं जेव्हा दिवाणखान्यात प्रवेश केला आणि दरवाजा उघडणाऱ्या नोकरबाईला आपलं नाव आत कळवायला सांगितलं तेव्हा तो आल्याचं अगोदरच त्यांना कळलं होतं असं दिसून आलं. बहुधा खिडकीतून त्यांनी त्याला पाहिलं असावं. निदान आल्युशाला गडबड ऐकू आली. झपझप जाणाऱ्या पावलांचे आणि सळसळणाऱ्या परकरांचे आवाज त्याच्या कानानं टिपले. 2-3 स्त्रिया तरी त्या खोलीच्या बाहेर जल्दीनं निघून गेल्या असाव्यात. आपल्या येण्यानं इतकी गडबड उडवून द्यावी याचं आल्युशाला आश्चर्य वाटलं. पण त्याला ताबडतोब दिवाणखान्यात नेण्यात आलं. ती खोली मोठी होती, सुरेख रीतीनं भरपूर सामानानं सजवलेली होती. पण सजवण्याची शैली आमच्या प्रांताची मुळीच नव्हती. तिथं नाना प्रकारचे कोच, खुर्च्या, लहान मोठी टेबलं होती. भिंतीवर चित्र लावलेली होती. टेबलांवर पात्र आणि दिवे ठेवलेले होते. खिडक्यात पुष्पांचे गुच्छ अनेक मत्स्यगृहसुद्धा होते. ही वेळ झुंजुरक्याची होती आणि काहीसा अंधारच होता. आल्युशाला एका कोचावर एक रेशमी झगा फेकलेला दिसून आला. त्या कोचावर नुकतीच माणसं बसलेली असली पाहिजेत आणि त्या कोच्या पुढच्या एका टेबलावर 2 अर्धवट प्यालेले चॉकलेटचे पेले, केक्स, मनुक्यांची एक निळसर काचेची बशी आणि दुसरी मिठाईची अशी दिसत होती. आपण आल्यामुळे कोणी भेटायला आलेल्या मंडळींना व्यत्यय आला असला पाहिजे असं आल्युशाला दिसून आलं आणि त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. पण त्याचवेळी दारावरचा पडदा वर झाला आणि झपाझप पावलं टाकत कॅतरिना इवानोव्ना आत आली. तिनं आपले दोन्ही हात आल्युशाच्या पुढे टेकले. तिच्या मुद्रेवर आनंदाचं स्मित झळकत होतं. त्याचवेळी एका नोकरानं 2 पेटवलेल्या मेणबत्त्या आत आणल्या आणि टेबलावर ठेवल्या. आहा, शेवटी तू आलास तर. सारा दिवस मी तू यावं म्हणून सारखी मनात प्रार्थना करीत होते बरं. बैस खाली. 3 आठवड्यांपूर्वी कॅतरिना इवानोव्नाच्या खास विनंतीवरून दमित्रीनं जेव्हा त्याला तिची ओळख करून देण्यासाठी पहिल्या प्रथम तिच्याकडे पाहिलं
त्यावेळी आलोशा तिचं अप्रतिम सौंदर्य बघून थक्क होऊन गेला होता. पण त्या भेटीच्या वेळी त्या दोघांचं काही संभाषण झालं नव्हतं. आलोशा लाजरा आहे असं समजून त्याला त्रास वाटू नये म्हणून कॅटरिना इवानोव्ना सारा वेळ दमित्रीशीच बोलत राहिली होती. आलोशा परत गप्प होता, पण त्याला बऱ्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणे दिसून आल्या होत्या. त्या अहंकारी मुलीचा तोरा, अभिमानानं भरलेली स्वस्थ वृत्ती आणि आत्मविश्वास पाहून तो चकित झाला होता. आणि हे सर्व निसंशयपणे खरं होतं. आपण त्याबाबतची अतिशयोक्ती करीत नाही असे त्याला वाटत होतं. तिचे ते मोठे तेजस्वी काळेभोर डोळे अतिशय सुरेख होते. विशेषतः तिच्या फिकट नव्हे काहीशा पिवळट उभट चेहऱ्याला ते खुलून दिसत होते. पण त्या डोळ्यात आणि तिच्या सुंदर जीवनीच्या रेषेत असं काही होतं की त्यामुळे तिच्यावर जीव ओवाळून प्रेम करावं असं दमित्रीला वाटलं तर त्यात नवल नव्हतं. पण त्यावर फार काळ प्रेम करणं कदाचित शक्य झालं नसतं. दमित्रीनं त्या पहिल्या भेटीनंतर जेव्हा आलोशाला वाग्दत्त वधूला बघून तुझ्यावर काय छाप पडली असं विचारलं आणि त्याच्या उत्तराचा आग्रह धरला, तेव्हा आलोशानं आपला हा विचार त्याला जवळजवळ स्पष्ट शब्दात सांगितला होता. तुला तिच्यापासून सुख लाभेल, पण कदाचित मानसिक शांती सुख नाही लाभणार. अगदी बरोबर भाऊ. अशी माणसं नेहमी एकसारखीच राहतात. ती आपल्या दैवापुढे वाकत नाहीत. तेव्हा मी तिच्यावर कायम प्रेम करणार नाही असंच तुला वाटतं ना? नाही, तू तिच्यावर कदाचित प्रेम करशील, पण तिच्यापासून तुला सदोदित सुखच मिळेल असं कदाचित होणार नाही. आलोशानं आपलं हे मत त्यावेळी दिलं ते संकोचून. आपण भावाच्या आग्रहाला उगीच बळी पडलो आणि असले मूर्खपणाचे विचार शब्दात प्रकट केले असे वाटून त्याला स्वतःचा राग आला होता. कारण ते मत व्यक्त केल्याबरोबरच ते अगदी मूर्खपणाचं आहे असं त्याला एकदम जाणवलं होतं. एका स्त्रीबद्दल इतकं निशंकपणे मत दिल्याबद्दल त्याला शरम वाटली होती. यावेळी जेव्हा कॅटरिना त्याच्याकडे धावली तेव्हा तिच्याकडे केलेल्या पहिल्याच दृष्टिक्षेपात त्याला आपण अगदीच कसे चुकलो असं मोठं आश्चर्य वाटलं. यावेळी तिचीसुद्धा सहजस्फूर्त चांगुलपणाच्या स्नेहभावनेनं आणि मनापासूनच्या ममतेनं उजळली होती. त्याला पूर्वीचा जो गर्विष्ठपणा आणि ताठा वाटला होता तो आता मनमोकळ्या उदार वृत्तीचा, उत्साहाचा आणि तेजस्वी खंबीर आत्मविश्वासाचा निदर्शक वाटला. ज्या माणसावर ही इतकं मनापासून प्रेम करत होती त्याच्या संदर्भात तिची स्थिती अत्यंत शोकमय आहे ह्याची तिला पूर्ण जाणीव आहे हे त्याला पहिल्याच दृष्टिक्षेपात, पहिल्याच शब्दात जाणवलं. कदाचित तिला यापूर्वीच प्रत्येक गोष्ट निश्चितपणे माहीत असावी. आणि तरी तसं असूनसुद्धा तिच्या चेहऱ्यावर इतका तजेला, भविष्याविषयी इतकी श्रद्धा दिसत होती. आपण मनातल्या मनात तिच्यावर भलताच अन्याय केला असं त्याला एकदम वाटलं. तिने तात्काळ त्याला जिंकलं, आपलंसं करून टाकलं. त्याबरोबरच तिच्या पहिल्या शब्दावरून त्याला असं दिसलं की तिचं मन अतिशय उत्तेजित अवस्थेत, विलक्षण उत्तेजित अवस्थेत आनंदोद्रेकाच्या काठावर आहे. तुला भेटायला मी अतिशय उत्सुक होते, कारण तुझ्याकडून, केवळ तुझ्याकडूनच मला संपूर्ण सत्य कळू शकेल. मी आलो तो आलोशा गोंधळून जाऊन पुटपुटला. मी म्हणजे त्यानंच मला पाठवलं. असं? त्यानं तुला पाठवलं? मला वाटलंच होतं तसं. आता मला सारं कळलं, कॅटरिना म्हणाली. तिचे डोळे तेजाने चकाकले. ॲलेक्सी, जरा थांब. मी तुझी इतक्या उत्कंठेने वाट का बघत होती ते तुला सांगते. तुला जितकं माहीत आहे त्यापेक्षा कदाचित मला पुष्कळच अधिक माहीत आहे आणि तू मला काही सांगण्याची गरज नाही. तुझ्याकडून मला काय हवं ते मी सांगते. तुझ्याकडून मला त्याची तुझ्यावर अगदी ताजी छाप काय पडली ते समजून घ्यायचं आहे. नुकतं तुला त्याच्याविषयी काय वाटतं आणि आज तुझी त्याची गाठ पडल्यानंतर त्याची स्थिती काय होती याविषयी अगदी सरळ, स्पष्ट आणि असभ्यपणे, होय अगदी वाटेल तितक्या असभ्यपणे तू मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. ज्या अर्थी त्याला माझ्याकडे यावंसं वाटत नाही त्या अर्थी त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं करण्यापेक्षा हे कदाचित जास्त बरं ठरेल. तुझ्याकडून मला काय हवं हे तुला समजलं का? आता सरळ मला सांग. त्यानं तुझ्याबरोबर पाठवलेला निरोपाचा प्रत्येक शब्द मला सांग. तुला माझ्याकडे पाठवणार हे मी ताडलंच होतं. त्यानं माझ्या हाती तुम्हाला आपले नमस्कार पाठवले आहेत आणि सांगितलं आहे की मी पुन्हा कधी तुझ्याकडे येणार नाही. आपले नमस्कार फक्त त्याने तुम्हाला कळवायला सांगितले आहेत. त्याचे नमस्कार? हेच तो म्हणाला होता काय? हे त्याचे स्वतःचे शब्द आहेत? हो. शब्द सांगण्यात कदाचित त्याची नकळत चूक झाली असेल. कदाचित त्यानं बरोबर शब्द वापरला नसेल. नाही, त्यानं नक्की हाच शब्द पुन्हा पुन्हा सांगायला सांगितला होता. मला 2-3 वेळा हे म्हणायला विसरू नको म्हणून आर्जवपूर्वक सांगितलं होतं. कॅटरिना इवानोव्नाचा चेहरा तापून लाल झाला. ॲलेक्सी, आता मला तुझं सहाय्य हवं. खरोखर मला तुझ्या सहाय्याची गरज आहे. मला काय वाटते ते मी तुला सांगते आणि तू ते बरोबर आहे की नाही एवढंच फक्त सांगायचं. ऐक.
त्याने जर आपले नमस्कार मला सहज म्हणून सांगितले असते, तू ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारावेस असा आग्रह धरला नसता, त्यानं जर त्यावर भर दिला नसता, तर सर्व संपल्यासारखंच झालं असतं. पण जर त्यानं त्या शब्दांबद्दल विशेष आग्रह धरला असेल, जर त्याने ते मला पुन्हा पुन्हा सांगायला न विसरण्याबद्दल खास सांगितलं असेल, तर कदाचित तो प्रक्षुब्ध मनस्थितीत असेल, त्याला तोल राहिला नसेल आणि आपला निर्णय ठरवला आणि त्याचं त्याला भय वाटलं असेल. माझ्यापासून निश्चितपणे पाऊल टाकीत तो दूर जात नव्हता, तर अविचाराची उडी घेत होता. त्या शब्दप्रयोगावर त्यानं दिलेली भर म्हणजे निव्वळ त्याची पोकळ धमकी असली पाहिजे. होय होय, आलोष्या आतुरतेनं म्हणाला. तसंच आहे असं मला वाटतं. आणि जर तसं असेल तर तो सर्वस्वी हातातून गेलेला नाही. अजून मी त्याला वाचवू शकेन. थांब, त्यानं तुला पैशाबद्दल नाही का काही सांगितलं? 3,000 रुपयाबद्दल सांगितलं तर? आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यानेच तो अगदी खचून गेला आहे. माझी अब्रू गेली, आता मला कवडीचीही किंमत नाही असं तो म्हणतो. आलोष्यानं अतिशय आतुरतेनं उत्तर दिलं. आपल्या भावाच्या सुटकेचा आणि मुक्तीचा खरोखर एखादा मार्ग निघेल अशी त्याला एकदम आशा वाटू लागली. पण तुम्हाला त्या पैशाबद्दल माहिती आहे का? तो पुढं म्हणाला आणि एकदम मध्येच थांबला. मला त्याबद्दल पुष्कळ दिवसांपासून माहिती आहे. मी मॉस्कोला चौकशी करता तार केली आणि तो पैसा तिकडं गेला नाही हे पुष्कळ दिवसांपूर्वी मला कळलं. त्यानं तो पैसा पाठवला नव्हता, पण मी काही बोलले नाही. गेल्या आठवड्यात मला कळलं की तो अजून पैशाच्या अडचणीत आहे. या सर्वांच्या मुळाशी माझा हेतू हा होता की त्यानं कुणाकडे जावं, कोण त्याचा खरा मित्र आहे हे त्याला कळावं. पण नाही, मी अगदी खरी मित्र आहे हे ओळखायला तो तयार नाही. तो मला जाणू इच्छित नाही आणि माझ्याकडे फक्त एक स्त्री म्हणून तो पाहतो. गेला सर्वच आठवडा मी यातनेत काढला. ते 3,000 खर्च केले म्हणून मला तोंड दाखवायची लाज वाटू लागू नये यासाठी मी काय करावं याचा सारखा विचार करत होते. पण स्वतःची लाज वाटावी, इतर लोकांना कळले तर त्याची लाज वाटावी, पण मला कळले तर वाटू नये. तो न लाजता ईश्वराला सर्व सांगू शकतो. मी तिच्याकरिता किती यातना सहन करायला तयार आहे हे त्याला कसे कळत नाही? तो मला का बरं ओळखत नाही? इतकं सारं घडल्यानंतर त्यानं मला का ओळखू नये? त्याला कायमच वाचवायची माझी इच्छा आहे. मी त्याची वाग्दत्त वधू आहे हे तो विसरला तरी चालेल. तो तर तिच्या नजरेत आपण अपमानित मनुष्य झालो असे समजतो. ॲलेक्सी, तुझ्यापुढे मन उघड करायला त्याला काही वाटत नाही. माझी मात्र तेवढी लायकी नाही असे का? हे शेवटचे शब्द उच्चारताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोळ्यातून एकदम अश्रू ओघळू लागले. त्याच्यात आणि माझ्या वडिलात नुकतंच काय घडलं ते मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आलोष्या म्हणाला. त्याच्याही स्वरात कंप आला होता आणि त्यानं घडलेला सारा प्रकार जसाचा तसा वर्णन करून तिला सांगितला. दमित्रीनं आपल्याला पैसे मिळवण्याकरता म्हणून कसं पाठवलं, तो अचानकपणे कसा घरात घुसला आणि आपल्या वडिलांना त्यानं ठोसा लगावून खाली पाडलं आणि त्यानंतर पुन्हा खास करून वर जोर देऊन त्यांना आपले नमस्कार आणि निरोपाचे शब्द घेऊन जायला आपल्याला कसं आर्जवपूर्वक सांगितलं, हे सर्व त्यानं सांगितलं. तो त्या बाईकडे गेला. आलोष्या मृदू स्वरात पुढे म्हणाला. त्या बाईशी मला जमवून घेता येणार नाही असं तुला वाटतं का? पण तो तिच्याशी लग्न नाही करायचा. ती एकदम संकोचून हसली. कर्माजफमध्ये असला विकार टिकून राहणं शक्य आहे का? हा विकार आहे, हे प्रेम नव्हे. तो तिच्याशी लग्न करणार नाही कारण ती त्याच्याशी लग्न करणार नाही. पुन्हा कॅटरीना इवानोव्ना विचित्र रीतीने हसली. तो तिच्याशी करील लग्न कदाचित, आलोष्या खाली पाहून दुःखी स्वरात म्हणाला. तो नाही तिच्याशी लग्न करायचा. मी सांगते तुला, ती मुलगी पुण्यवान आत्मा आहे. माहीत आहे तुला? माहीत आहे? कॅटरीना इवानोव्ना विलक्षण आतुरतेने एकदम उद्गार काढले. तो म्हणजे विलक्षणपेक्षाही विलक्षण व्यक्ती आहे. ती किती मुग्ध करून टाकणारी आहे हे मला माहीत आहे. पण त्याचबरोबर ती प्रेमळ, निश्चयी आणि थोर अंतःकरणाची आहे हेही मला माहीत आहे. असा का तू माझ्याकडे बघतोस ॲलेक्सी? बहुधा माझ्या शब्दाचं तुला आश्चर्य वाटत असावं. कदाचित तुझा माझ्यावर विश्वास बसत नसावा. आग्राफेना अलेक्झांद्रोव्ना, माझ्या लाडक्या निष्पाप जीवा, बाजूच्या खोलीत डोकावून एकदम ती कुणाला तरी उद्देशून मोठ्याने म्हणाली. आत इकडे आमच्यापाशी ये. हे आपले मित्र आहेत. हे आलोष्या, यांना आपल्या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यांच्या पुढे ये. मी पडद्यामागे तू हाक मारशील याची वाटच पाहत होते. एक मंजूळ साखरेसारखा गोड म्हणावा असा स्त्रीचा स्वर कानी आला. पडदा वर उचलला गेला आणि प्रत्यक्ष गृशिंका हसऱ्या आणि उल्लसित मुद्रेनं टेबलाकडे आली. जबरदस्त तिटकाऱ्याची लहर आलोष्याच्या मनात येऊन गेली. त्याने आपले डोळे तिच्यावर रोखले आणि ते त्याला तिच्यावरून काढवेनात. हीच ती भयंकर स्त्री जिला अर्ध्याच तासापूर्वी इवान पशु म्हणाला होता. आणि तरी त्याच्या पुढे उभी असलेली ही बाई एखाद्याला अत्यंत साधीसुधी आणि सामान्य सुस्वभावी प्रेमळ अशी वाटावी अशी होती.
देखणी खासच, पण इतर सर्वसामान्य देखण्या स्त्रियांसारखीच ती दिसायला फार छान होती हे खरं. अनेक पुरुष ज्या सौंदर्यावर लट्टू होऊन जातात असं रशियन सौंदर्य होतं तिचं. ती काहीशी उंच होती, अर्थात कॅटरिना इवानोव्नाहून कमी उंच. ती तर विलक्षणच उंच होती. तिचा बांधा पुष्ट होता. तिच्या निःशब्द हालचालीच्या मार्दवात तिच्या स्वरांसारखंच एक विलक्षण माधुर्य होतं. तिचे पदन्यास कॅटरिना इवानोव्नाप्रमाणे जोरदार भक्कम पावलं टाकीत जाणारे नव्हते, तर निःशब्द होते. तिच्या पायांचा जमिनीवर अगदी आवाज होत नव्हता. एका बैठ्या खुर्चीवर ती हळूच बसली. तिच्या अंगावरच्या भारी किमतीच्या काळ्या रेशमी पोशाखाची अगदी मंद अशी सळसळ झाली आणि तिनं नाजूकपणे आपली गोरीपान मान आणि रुंद खांदे आपल्या किमती काळ्या काश्मीरी शालीनं हलके झाकून घेतले. ती 22 वर्षांची होती आणि तिचा चेहरा बरोबर त्या वयाला शोभत होता. तो अगदी गोरापान होता. गालांवर गुलाबी लाली होती. तिच्या चेहऱ्याचा आकार बराच रुंदट म्हणता येईल असा होता. खालचा जबडा थोडासा पुढं उठून आल्यासारखा दिसत होता. तिचा वरचा ओठ पातळ होता, पण खालचा किंचित उठून दिसणारा ओठ वरच्यापेक्षा निदान दुप्पट टपोरा होता. तो पुढे आल्यासारखा दिसे. तिचे सुरेख काळसर पिंगट रंगाचे विपुल केस, काळ्याभोर भिवया, मोहक घारे निळे डोळे व त्यावरच्या लांबसडक पापण्या यांनी रस्त्यात माणसांच्या गर्दीत तिला भेटणारा अगदी बेफिकीर माणूससुद्धा तिचा चेहरा बघून थबकला असता, आणि तो त्याच्या बराच काळ स्मरणात राहिला नसता. आलोष्याला त्या चेहऱ्यात एकदम जर काही विशेष वाटलं असेल तर त्यावर दिसणारा बालसदृश निरागस आविष्कार. तिच्या डोळ्यात बालसदृश झाक होती, बालिश आनंदाची झाक. ती टेबलापाशी आली तेव्हा तिचा चेहरा आनंदानं उजळला होता. बालिश, उत्सुक आणि विश्वासप्रेरक कुतूहलानं ती काही अपेक्षा करीत असावी असं दिसत होतं. तिच्या डोळ्यातली चमक अंतःकरणाला उल्लसित करणारी होती. आलोष्याला ती जाणवली. आणखीही एक काही तिच्यात होतं, ते त्याला समजण्याजोगं नव्हतं किंवा त्याची बरोबर कल्पना तो देऊ शकला नसता, आणि तरीसुद्धा त्याच्या नकळत त्याच्यावर परिणाम झाला होता. ती गोष्ट म्हणजे तिचं मार्दव, तिच्या शरीराच्या हालचालीतील विषयलोलुपता, तिचा तो मांजरासारखा चोरटेपणा. असलं तरी तिचं देहदृष्टी चांगलीच जोमदार भरदार होती. तिनं अंगावर घेतलेल्या शालीच्या आत तिचे चांगले भव्य खांदे आणि उंचसे पण अजूनही किशोरीसारखे असलेले तिचे वक्षस्थळ दिसून येई. तिची आकृती पाहून मिलोच्या व्हीनसच्या अंगलटीची आठवण होई. अर्थात त्या तिच्या प्रमाणबद्धतेत काहीशी अतिरिक्तता होती. ते अनुमानानं जाणता येत होतं. या टवटवीत अजूनही तारुण्यसंपन्न असलेल्या सौंदर्यातील प्रमाणबद्धता 30व्या वर्षाच्या सुमारास कमी होईल. ती सुटायला लागेल. चेहरा फुगीर होईल. तिच्या कपाळावर डोळ्यांसभोवार अगदी लवकरच सुरकुत्या दिसायला लागतील. चेहरा ओबडदोबड आणि कदाचित लाल होईल. तात्पर्य, हे थोडा काळ टिकणारं सौंदर्य आहे. रशियन स्त्रियांमध्ये नेहमी दिसून येणारं हे चंचल सौंदर्य आहे. असे भाकीत निश्चितपणे रशियन सौंदर्याचे मर्मज्ञ करू शकले असते. अर्थात आलोष्याच्या मनात असं काही आलं नाही. जरी तो तिच्यामुळं मंत्रमुग्ध झाला होता, तरी ती अशी सुस्तावल्यासारखी हेल का काढते, तिला नैसर्गिक रीतीनं बोलता येत नाही की काय, अशी एक नावडीची भावना त्याच्या मनात येऊन त्याला खेद वाटला. ती हे करीत होती ते अर्थातच शब्द लांबवून. त्याचा मधुर चढवतार केल्यानं बोलण्यात मोहकता येते असं वाटूनच करत होती हे उघड आहे. परंतु ती एक वाईट असंस्कारी सवय होती. त्यातून अल्पशिक्षितपणा व शिष्ट चालणुकीविषयी खोटी कल्पनाच दिसून येत होती. आलोष्याला हे तिचं हेल काढणं आणि बोलण्याची रीत, तिच्या चेहऱ्यावर जो एक बालसदृश साधा आनंददायी भाव आणि तिच्या डोळ्यात जी सौम्य बालिश खेळकरपणा दिसत होता, त्याच्याशी विसंगत आहे असे वाटले. कॅटरिना इवानोव्नानं चटकन तिला आलोष्याच्या समोरच्या खुर्चीत बसायला लावलं आणि तिच्या हसऱ्या ओठांचं चुंबन घेतलं. ती जणू तिच्यावर अगदी आशक झालेली दिसत होती. आम्ही अगदी पहिल्यांदाच भेटतो आहोत बरं का अलेक्सी, ती आनंदातिशयानं म्हणाली. मला हिची ओळख करून घ्यायची होती. हिला पाहायचं होतं. माझी तिच्याकडे जाण्याची इच्छा होती, पण तशी इच्छा व्यक्त करताच तीच माझ्याकडे आली. आम्ही सर्व काही अगदी सारं आपसात मिटवून घेऊ हे मला माहीत होतं. माझ्या अंतःकरणानंच मला असा कौल दिला होता. मी असं काही करू नये अशा विनवण्या मला करण्यात आल्या होत्या, पण मला आधीच असं वाटलं होतं की अडचणीतून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग होईल आणि माझी समजूत चुकीची ठरली नाही. ग्रुशिंकानं सर्व काही मला स्पष्ट करून सांगितलं आहे. ती काय करू इच्छिते तेही तिनं मला सांगितलं आहे. सज्जनतेची देवता होऊन ती इथे धावत आली आणि तिने आम्हाला शांती आणि आनंद आणून दिला. तुम्ही माझा तिटकारा नाही केलात हेही लक्षात ठेवा बाईसाहेब, ग्रुशिंका हेल काढीत बोलली. तेच आनंदी मोहक हसू तिच्या चेहऱ्यावर फुललं होतं.
जादूगरणी, चेटकिनी असे काही बोललीस तर याद राखून ठेव, तुझा तिटकारा. पुन्हा एकदा तुझ्या त्या खालच्या ओठाचा मुका घ्यावासा वाटतो मला. तो कसा बुजल्यासारखा दिसतो आणि आता तो आणखीच अधिक तसा होईल. कशी हसते पहा ती अलेक्सी. या देवतेला बघून मन संतोषून जातं. आलोशाचा चेहरा एकदम लाल झाला आणि त्याचं अंग पुसट अस्पष्टशा कंपांनी थरथरत राहिलं. तुम्ही माझं भारी कौतुक करता बाईसाहेब. इतकं मी तुमच्या या ममतेला तिळमात्रसुद्धा लायक नाही असं मला वाटतं. लायक नाही? ही लायक नाही म्हणे. कॅटरीना इवानोव्ना तितक्याच भावनावेगानं पुन्हा बोलली. बरं काय अलेक्सी, आम्ही चंचल मनाच्या आहोत, आम्ही हट्टी आहोत, पण आमच्या छोट्याशा अंतःकरणात आम्ही सर्वात जास्त अभिमानी आहोत. आम्ही थोर मनाच्या, उदार अंतःकरणाच्या आहोत. हे अलेक्सी फ्योदरोविच, तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. आम्ही अगदी दुर्दैवी आहोत. एक नालायक किंवा चंचल माणसाकरता म्हणा, आम्ही काय वाटेल तो त्याग करायला तयार आहोत. एक माणूस होता, तो अधिकारीही होता, त्याच्यावर आम्ही प्रेम केलं, आम्ही त्याच्याकरता सर्वस्व अर्पण केलं. ही फार काळापूर्वीची गोष्ट आहे. 5-1 वर्ष झाली असतील त्याला, आणि तो आम्हाला विसरून गेला. त्यानं लग्न केलं, आता तो विधूर झाला आहे. त्यानं लिहून कळवलं आहे की आपण तिकडे येत आहोत. आणि तुला माहीत आहे, आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आजवर. केवळ त्याच्यावर प्रेम केलं आहे आणि जन्मभर आम्ही त्याच्यावर प्रेम करत आलो. तो आता येईल आणि ग्रुशिंका पुन्हा सुखी होईल. गेली 5 वर्षे तिची किती हालत गेली. तिच्यावर कोण रागवेल? तिची कृपा मिळवल्याची प्रौढी कोण मिळवू शकेल? फक्त तो अंथरुणाला खेळलेला वृद्ध व्यापारी. पण तो तर तिचा बाप, तिचा मित्र, तिचा संरक्षक म्हणून शोभण्यासारखा. त्यावेळी ती त्या निराशेत, अडचणीत असलेली, तिचं प्रेम असलेल्या माणसाने टाकून दिलेली अशी आढळली. त्यावेळी ती स्वतःला बुडून घ्यायला तयार झाली होती, पण त्या म्हाताऱ्या व्यापाऱ्यांनी तिला वाचवलं. बाईसाहेब, तुम्ही फार प्रेमळपणानं माझी बाजू घेत आहात. प्रत्येक गोष्टीत तुमची घाई असते. ग्रुशिंका पुन्हा हेल काढत म्हणाली. बाजू घेते म्हणे? मी तुझी बाजू घेणार? तुझी बाजू घेण्याची माझी चमक तरी. ग्रुशिंका, देवते तुझा हात इकडे कर पाहू. अलेक्सी, हा पहा मोहक मऊ इवलासा हात. पहा त्याच्याकडे. त्यानं मला सुख आणून दिलं, त्यानं मला उठवलं. मी त्याचं चुंबन घेते, इकडून आणि तिकडून, इथं आणि इथं. आणि 3 वेळा तिनं ग्रुशिंकाच्या त्या खरोखरच मोहक पण जरा गुबगुबीत हाताचं भावनावेगानं चुंबन घेतलं. ग्रुशिंकानं मनमोहक, नादमधुर, लाजरं मंद हास्य करून आपला हात पुढे केला. त्या प्रेमळ देवीकडे न्याहाळून पाहिलं. तिनं चुंबन घेतली. तिला आवडल्यासारखं दिसलं. हा भावनोन्माद जरा जास्तच होतोय असं आलोशाच्या मनात आलं. तो लाजला. त्याला मनात एकसारखी विशिष्ट प्रकारची बेचैनी वाटू लागली. अलेक्सी फ्योदरोविच, असे माझ्या हाताचे मुके घेऊन मला लाजवायला लावू नका म्हटलं बाईसाहेब. अलेक्सी फ्योदरोविच पुढे, असे माझ्या हाताचे मुके घेऊन मला लाजवायला लावू नका म्हटलं बाईसाहेब. तुला लाज वाटायला लावावी असा माझा हेतू होता असं तू का समजतेस? कॅटरीना काहीशी चकित होऊन म्हणाली. अरे रे सखे, किती कमी माझं अंतःकरण तुला कळतंय. होय, आणि तुम्हीसुद्धा माझ्याविषयी फार गैरसमज करून घेत आहात असं वाटतं बाईसाहेब. मी तुम्हाला जितकी दिसते तितकी कदाचित चांगली नसेल. माझं अंतःकरण वाईट आहे. मी माझंच करणारी आहे. मी त्या दिवशी गरीब बिचाऱ्या दमित्री फ्योदरोविचना मोह घातला, तो फक्त गमती करता. पण आता तू त्याला वाचवशील. तू तसा शब्द मला दिला आहेस. तू सारं त्याला स्पष्ट करून सांगशील. तू त्याला आपलं रहस्य उघड करून आपलं फार दिवसांपासून दुसऱ्या एका माणसावर प्रेम बसलेलं आहे आणि तो आता आपलं पाणी ग्रहण करू इच्छित आहे असं सांगणार आहेस. छे, मी तसा काही शब्द नाही दिला तुम्हाला. तुम्ही त्या संबंधानं बोलत राहिलात. मी काही माझा शब्द तुम्हाला दिलेला नाही. तर मग मला तुझं मन कळलंच नाही म्हणायचं. काहीशी फिकी पडून कॅटरीना इवानोव्ना मंदपणे बोलली. तू मला वचन दिलंस. छे, मी कसलंच वचन नाही दिलं हो. ग्रुशिंका मध्येच सौम्यपणाने आणि थंडपणाने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर तोच पूर्वीचा आनंद आणि साधाभोळा भाव होता. बघितलं, तुमच्याशी तुलना करताना मी किती हलक्या दर्जाची हट्टीबाई आहे ते. अमुक गोष्ट करायची माझ्या मनात आली की ती मी करतेच. नुकतंच मी तुम्हाला काही वचन दिलंही असेल, पण आता यावर मी परत विचार करायला लागले आहे की मी त्याशी आपला संबंध पुन्हा जोडावा. एकदा तो मला अतिशय आवडला होता आणि संबंध तासभर जवळजवळ तो मला आवडला होता. आता कदाचित मी जाईन त्याच्याकडे आणि म्हणेन की आजपासून कायम तू माझ्यासोबत राहा. बघितलं, अशी मी चंचल आहे. आताच तू अगदी वेगळं काही म्हणाली होतीस. कॅटरीना इवानोव्ना अस्पष्ट स्वरात बोलली. हो, आत्ताच. पण मी अशी नाजूक अंतःकरणाची वेळी खुळी आहे माहीत आहे ना.
माझ्याकरिता किती यातना सोसल्या आहेत बरं त्यानं. घरी गेल्याबरोबर त्याच्याबद्दल जर मला वाईट वाटलं तर काय होईल? तर मग काय? मला कधी वाटलं नव्हतं की होय होय तरुणबाई साहेब, माझ्याशी तुलना करता तुम्ही कितीतरी सज्जन, कितीतरी उदार आहात. आता कदाचित माझ्यासारख्या खुड्या जीवाची तुम्हाला काही पर्वा वाटणार नाही. माझा स्वभाव आता तुम्हाला कळून आला. देवते समान बाईसाहेब, तुमचा तो गोड चिमुकला हात इकडे करा, ती हळुवारपणे म्हणाली. अनेक प्रकारच्या आदरभावानं तिनं कॅटरीना इवानोव्नाचा हात हाती घेतला. तुमच्या या हातांचं मी चुंबन घेते, जसं तुम्ही माझ्या हाताचं घेतलं तसंच. तुम्ही माझ्या हाताचं 3 वेळा घेतलं, पण मला तुमची बरोबरी करायची तर मी 300 वेळा घेतलं पाहिजे. पण ते जाऊ द्या, ईश्वराची जशी इच्छा असेल तसं होईल. कदाचित मी सर्वस्वी तुमची गुलाम होईन आणि एखाद्या गुलामाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं वागेन. ईश्वराची जशी इच्छा असेल तसं हो. त्याला करार नकोत आणि वचनं नकोत. किती किती गोड हात आहे हा तुमचा. किती गोड आहात बाईसाहेब तुम्ही. काय हे तुमचं सौंदर्य. तिनं तिचे हात हळूच वर उचलून आपल्या ओठांकडे नेले, मुक्यांच्या रूपानं तिची फिट्टमफाट करण्याच्या हेतूने. कॅटरीना इवानोव्नाने आपला हात काढून घेतला नाही. तिनं तिचे शेवटचे शब्द धस्तावल्या आशेने ऐकले. अर्थात एखाद्या गुलामाप्रमाणे ती सांगेल ते ऐकण्याची तीच वचनं अतिविलक्षणच होतं. तिनं तिच्या डोळ्यात एकटक पाहिलं. आताही त्या डोळ्यात तिला तोच भोळा भाबडा विश्वासार्ह भाव, तिचा मनोहर आनंद दिसून आला. कदाचित ही फारच भोळी असावी, कॅटरीना इवानोव्ना मनाशी म्हणाली. तिला त्यात आशेचा किरण दिसला. इतका वेळ ग्रुशिंका त्या गोड हाताचं कौतुक करण्यातच दंग असलेली दिसत होती. तिनं तो विचारपूर्वक उचलून आपल्या ओठांपाशी नेला, पण ओठांजवळच तिनं तो 2-3 क्षण तसाच धरून ठेवला, जणू एखादा नवाच विचार तिच्या मनात आला असावा. पुण्यशील बाईसाहेब, माहीत आहे तुम्हाला, एकदम ती अधिकच मार्दवयुक्त अन साखरेसारख्या मधुर स्वरात हेल काढीत बोलली. काही म्हणलं तरी तुमच्या हाताचं मी चुंबन घ्यायचं नाही असा माझा विचार आहे बरं का. असं म्हणून ती खुदकन गोड हसली. तुझी मर्जी. असं काय झालंय तुला? कॅटरीना एकदम चमकून म्हणाली. त्याचं कारण असं की तुम्ही माझ्या हाताचं चुंबन घेतलं, पण मी तुमच्या हाताचं घेतलं नाही हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून. एकदम एक चमक तिच्या डोळ्यात येऊन गेली. ती कॅटरीना इवानोव्नाकडे विलक्षण एकाग्रतेने पाहू लागली. उद्धट पोरटी. एकदम लक्षात आल्यासारखं होऊन कॅटरीना इवानोव्ना ओरडली. तिचा चेहरा लालबुंद झाला. ती आपल्या जागेवरून तटकन उठली. ग्रुशिंकाही उठली, पण संथपणानं. तेव्हा आता मी मित्याला सांगेल की तुम्ही माझ्या हाताचं चुंबन घेतलं, पण मी मात्र मुळीच तुमच्या हाताचं घेतलं नाही. आणि मग कसा तो खो 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 हसेल. हलकट कुतरडी चालती हो. अरे अरे, लाजीरवाना आहे बरं हे बाईसाहेब, लाजीरवाना आहे हे. तुमच्यासारखीच्या तोंडी बाईसाहेब असला शब्द शोभत नाही बरं का. जा चालती हो. बाजारात बसण्याच्या लायकीची हलकट आहेस तू. कॅटरीना किंचाळली. तिच्या अत्यंत वेड्यावाकड्या झालेल्या चेहऱ्याचा स्नायू ताणला होता. बाजारच्या लायकीची खरंच. संध्याकाळच्या झुंजुरक्यात तुम्ही एकेकाळी सभ्य पुरुषांना भेटत होता. तुम्ही आपलं सौंदर्य विक्रीला काढलं होतं, मला माहीत आहे बरं का. कॅटरीना इवानोव्ना किंचाळली आणि आलोशानं आपल्या साऱ्या शक्तीनिशी तिला जर धरून ठेवलं नसतं तर ती तिच्या अंगावर धावून गेली असती. एक पाऊल पुढे टाकू नको, एक शब्दही बोलू नको, बोलूच नको, तिला उत्तर करू नको. ती निघून जाईल, ती ताबडतोब जाईल. बरोबर त्याच क्षणी दोन्ही मावश्या तिचा आरडाओरडा ऐकून धावत आल्या आणि त्यांच्याबरोबर एक मोलकरीण आली. त्या सगळ्या तिच्याकडे धावल्या. मी जाते, ग्रुशिंका म्हणाली आणि तिनं आपली शाल कोच्यावरून उचलली. लाडक्या आलोशा, मला घरी घेऊन चल ना. जा जा, जल्दी कर, आलोशा आपले हात जोडून विनवणीच्या स्वरात म्हणाला. लाडक्या बाळा आलोशा, मला घरी घेऊन चल ना. वाटेत तुला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे. हा सारा तमाशा आलोशा मी तुझ्या भल्यासाठी केला. मला घरी घेऊन चल लाडक्या, त्याचा तुला नंतर आनंद वाटेल. आलोशानं हात चोळीत तिच्याकडून तोंड फिरवलं. ग्रुशिंका नादमधूर हसत घराबाहेर पडली. कॅटरीना वाताचा झटका झाल्यासारखी झाली. ती हुंदके देऊ लागली. आचक्यांनी तिचं शरीर गदागदा हलू लागलं. सगळी तिच्या भोवती जमून बोलू लागली, गडबड करू लागली. मी तुला बजावलं होतं, तिची थोरली मावशी म्हणाली. हे तू करू नयेस म्हणून. तुला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला. तू भारीच बाई, मनात येईल तसं वागणारी. असं करवलं तरी कसं तुला? या हलकट बाया माहीत नाहीत तुला? आणि ही तर त्या सर्वात अर्का आहे म्हणतात. तू भारीच हट्टी आहेस. ती वाघीण आहे, कॅटरीना ओरडून म्हणाली. मला तुम्ही का धरून ठेवलं अलेक्सी? मी तिला चांगलं ठोकून काढलं असतं, चांगलं ठोकलं असतं. आलोशापुढं तिचा स्वतःवर आवर घालण्याचं जमलं नाही. कदाचित तिला खरोखर तशी परवाही राहिली नसावी.
तिला भर चौकात खांबाला बांधून फटके मारले पाहिजेत. आल्युशा दरवाजाकडे सरकला. पण देवा रे देवा, कॅटरीना इवानोव्ना आपले हात गच्च आवळून ओरडली. तो इतका बेईमान, इतका अमानुष झाला. त्या घातकी अवलक्षणी दिवशी सारं या कुलटेला त्यानं सांगावं. आपलं सौंदर्य तुम्ही विकायला काढलं बाईसाहेब, म्हणाली ती. तिला ते माहीत आहे. तुमचा भाऊ बदमाश आहे अलेक्सी. आल्युशाला काही बोलायचं होतं, पण त्याला शब्दच सापडेनात. त्याचं अंतःकरण व्यथित झालं. अलेक्सी, जा. हे सारं मला लाजिरवाणं अन भयंकर वाटतं. पण तुम्ही उद्या या. माझी अगदी हात जोडून तुम्हाला विनवणी आहे, उद्या या. माझा धिक्कार नका करू, क्षमा करा मला. आता मी हे कसं बरं सहन करू कळत नाही. आल्युशा झोके खात रस्त्यावर आला. तोही तिच्यासारखाच रडला असता. इतक्यात मोलकरणीनं येऊन त्याला गाठलं. मॅडम होलाहोकडून आलेलं पत्र तुम्हाला द्यायला बाईसाहेब विसरल्या. जेवायच्या वेळेपासून ते आमच्याकडे इथंच राहिले. आल्युशानं यांत्रिकपणे ते छोटंसं गुलाबी पाकिट घेतलं आणि अभावितपणे खिशात घातलं. प्रकरण समाप्त.